नक्षल्यांनी पोलिसांच्या घातपातासाठी लपवून ठेवलेला आयईडी बॉम्ब पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे। सावरगाव एओपी अंतर्गत कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावर नक्षल्यांनी तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करण्यासाठी बैठक बोलवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार एओपी सावरगावाजवळील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील परिसराचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली तातडीनं C60 युनिटचे ऑपरेशन सुरू करण्यात आले। संध्याकाळी उशिरा शोध सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलीस दलांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला, ज्याला जवानांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले। घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी जंगलातून पळून जाण्यात यशस्वी झाले। त्यानंतर परिसरात झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सामान, तारा, बॅटरी, सोलर प्लेट्स, साहित्य आणि काही पिशव्या जप्त करण्यात आलेल्या आहे। सुरक्षा दलांचं नुकसान करण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला आयईडी बॉम्ब देखील ठेवण्यात आला होता। आज सकाळी BDDS युनिटनं घटनास्थळावर जाऊन आयईडी बॉम्ब नष्ट केला आहे। परिसरात पोलिसांची आणखीन शोध मोहीम सुरू आहे। नक्षल विरोधी कारवाया तीव्र करण्यात आलेल्या आहेत।